100 वेळ नांदा लावला, त्यानंतर नवरा कुठे मेल्यामध्ये घेऊन गेला. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच आहात. तयारी झाली पण स्कूलमध्ये जायची इच्छा नाही, कारण की नू मम्माने काल रात्री आम्हाला मेल्यामधून आणलेलं आहे बलूनचं. ते बघून अजिबातच इच्छा होत नव्हती. कसं बसं बिट्टूला तयार केलं. बिट्टू स्कूलमध्ये गेली, त्यानंतर अंघोळ करून घेतली. तेवढ्यात माझं कानात पडलं असेल, माझं काही लक्ष नाही. त्यानंतर जाऊबाई गेल्या अंघोळीला. त्यांनी मला सांगितलं की तुझं कानातलं बाथरूममध्ये आहे, तुझं लक्ष आहे की नाही. त्यानंतर ते कानातले मी माझ्या नाकामध्ये घालून बघितलं, पण ते अजिबातही चांगलं दिसत नव्हतं. त्यामुळे मग कपाटात ठेवून दिलं. किचनमध्ये आली, फ्लावरची भाजी बनवली. प्यार से मारो, ये एक्सप्रेशन थोड़ा गलत था क्योंकि मेरा चाटा भी थोड़ा कम था. तिकडे हा मग मारत ग लगेचच हात चालतो तुझा. माझी हे कोणी बाकी आहे ना, कोणी मारायची बाकी आहे ना. क्या ही बोली, कुछ मत बोल. ऑपरेशन करू का डोळ्याचं? हे बघ हे बघ हे बघ कसं आलं. हे बघ हे बघ हे बघ हे इथे त्याच्यात काय बघतं. इथे माझ्या डोळ्यात बघ ना, दिसत आहे ना मला. हे बघ. बापरे, माझी दादा म्हणले जेवण घे ना. आज कहाँ पे जा रहे फिर? उड़ जा रहे क्या? तो सब मुझे करना पडेगा. सफाई भी, शॉपिंग भी. शुद्ध झाली ना का? शुद्ध नाही झाली ना, अजून राहिली ना, पाठी मागे राहिली ना थोडीशी. ते तर उद्या करते, पण पाणी मारून घेते. आज जास्त काम नाही करणार मला. दसऱ्याच्या दरवेळी आपण दसऱ्याच्या तोंडावर किंवा उद्या किती काम आहेत. उद्या मग तू सुट्टी घेतील ना? मी देते की नाही त्याला शिवाय. अंग रसरस करते माझं, काही करायची इच्छा नाही होता. थोडी इकडे बघ. माधुरी, तुझी ती काळी बुबडी पांढऱ्याच्यात घुसली. बाई डॉक्टरला नाही दाखवायला, पांढऱ्याच्या मध्ये घुसली ती. व्हिडिओस का डोळ्याचं हे नको करू. अगं होते ती थोडा वेळाने व्यवस्थित. अगं बाई, आज तर मी नाश्ता नाही केलं, काल तर भरपूर खाल्लं होतं. खाल्लं पिलं नाही तरी आज आळस येते मला. एक तर तू चालली बकवास करायला, कोण नाही. एकटी बडबड करू नको. ते मॅड झाली का घरात? कोण नाही, एकटी बडबड करते. डोळा बघून मलाही माझा हा डोळा तुला दिसायला लागला. आज मी सुट्टी घेऊन टाकू का कामावरून? हा, घेऊन टाकते आज. तेवढे जेवणाखालाच करून घे. मग काय कोणती सुट्टी झाली? वा 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 वा, म्हणजे जेवणाचं बनवून घेईन. मग कोणती सुट्टी झाली आहे? माझं डोकं यात बसवून नाही ना, खूप त्रास होता मला. मेंदू काढून फेक मग डोक्याच्या बाहेर. अशा रीत्या त्यांच्यासोबत थोडासा टाइमपास केला, कारण की त्या अकोटला जाणार आहे, मग संध्याकाळपर्यंत येणार नाही. त्यामुळे मी एकटी घरी राहणार. त्यावेळेस कोणाचं डोकं खाणार म्हणून इथे आधीच जाऊचं डोकं खाऊन घेतलं. गप्पा गोष्टी दोघींच्या एवढ्या रंगल्या होत्या की लक्षच नाही राहिलं. भाजी गॅसवर ठेवली आहे. मग काय वास आला मला, काय जळलं. आज पहिल्यांदा माझी भाजी जळली एवढ्या 10 वर्षापासून. एवढी नाही जळली, थोडीफार पसरवली मी. आमच्या गोष्टी गप्पा एवढ्या रंगल्या होत्या की भाजी जळली अक्षरशः, तरी लक्ष नाही. एवढी नाही, बस लागली आणि मी गेली. त्यानंतर थोडासा इथे मटका करून घेतला, जो व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा असतो. तरी झाल्यानंतर हॉल आवरते म्हटलं, तेवढा सासूबाईचा फोन आला. सासूबाईंच्या बाबाची तब्येत विचारली, आहे तशीच आहे त्यांच्या बाबांची तब्येत अजून. तेवढं बोलणं झाल्यानंतर सर्व हॉल आवरून घेतला. आता आली आहे मी माझ्या प्रिय किचन मध्ये, जी मला कधीच एकटं सोडत नाही. मी जरी प्रयत्न केला तरी ती मला कधीच एकटं सोडत नाही. डोंगराची हवलवली सोचला मला बनावंच लागेल, कारण एकटीला बोर पण वाटणार नाही, काम पण होऊन जाईल. गाणं गायल्यानंतर पटकन कुकरला डाळ लावली. तेवढ्यात बिट्टूच्या स्कूलचा टायमिंग सुद्धा झाला. बिट्टूला घ्यायला निघाली. चेहऱ्याला स्टॉल बांधला. आज स्कूटी आमची घरीच होती, कारण की जाऊ गेल्या रिक्षाने. घराला लॉक लावलं. बिट्टूला स्कूलमधून घरी आणलं आणि घरी आल्याबरोबर रडणं सुरू झालं. रडू नको,
टाकते ना. छोट्या छोट्या गोष्टीवर रडत राहते. चिवताई चिवताई. हो टाकते. हा वाव टाकते मी लिक्विड आधी कपडे. रोंदूबाई विनाकारण चिडचिड सुद्धा विनाकारण. टीव्ही बघते, एक बिस्किट खाते आणि परत रडणं सुरू. आज मला नाही वाटत माझं कुठलं काम होईल, कारण एवढी बिट्टू चिडचिड करत आहे. तर तिला म्हटलं तू आधी दूध पी. मी झालं सुरू गाणं. बघितलं आज चिडचिड 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 सुरू आहे आमची. एकदा चिडचिड केली की तिचा पूर्ण दिवस असाच जातो. मग असं रडायचं नाही, चिडचिड नाही करायची बाबा. किती क्यूट दिसते ना माझी पिल्लू. मस्त छानसे 2 पोनी घातली आहे आणि येल्लो कलरचा हे लावला आहे. हे आम्हाला ट्युशन टीचरनी दिले रोलीच्या, है ना. खूप छान. कुठे आहे छोटी डब्बी? मी तेच शोधते ना कुठे आहे. तर तू रडू नको ना, मी विचारते ना, तू रडू नको. थांब. नू मम्मीने दिली होती ना तुला. इथे पण नाहीये. चल तिला फोन करून विचारू आपण. हा थोड्या वेळाने शांत बसली, तिच्या खेळणी काढली आणि खेळत बसली. मी किचन मधून काम करत असताना तिच्याकडे सुद्धा लक्ष देत होती, कारण की मग बिट्टू काही उद्ध्वस्त करून ठेवते. एवढंच माझं एक पार्सल सुद्धा आलंय. हे पार्सल मी आरूला बोलवलंय, उद्या दसरा आहे त्यासाठी. आणि आमचं पार्सल एकदम वेळेवर आलंय. वाटलं नव्हतं की पोहोचणार, पण आलं. वा. त्यानंतर आमच्या दोघीचं जेवण झालं. थोड्या वेळानंतर बिस्तर घडी आले, कारण दुपारी घरी येत असतात जेवण करायला. इथे मी त्यांना थोडीशी लाडीगुडी लावत आहे, कारण की संध्याकाळी जायचंय मेल्यामध्ये. आतापासून लाडीगुडी लावली तर संध्याकाळपर्यंत ते हो म्हणतील. तेवढ्यात आर्यन सुद्धा घरी आला. येताना चॉकलेट आणलं. मग काय दोघांची इथे किचबीच सुरू झाली. बाईला सोडून दिलं. बाईने काढलेला पसारा उचलतोय. दिवसभर पसारा इकडे काही सुचत नाही, सारखा इकडे तिकडे पसरलेला असतो. आज जाणार आहो गरबा बघायला. जाणार आहो ना. हा नाही, आज शेवटचा दिवस आहे. आज गेलं नाही तर मग तुमको बजाएंगे हम. टना सोच लेना तुम. जोपर्यंत बिट्टू ट्युशनला गेली नसती तोपर्यंत हे साफसफाईचं राहिलेलं थोडंफार काम मी पूर्ण केलं नसतं. तिला ट्युशनला सोडलं, त्यानंतर साफसफाईच्या कामाला सुरुवात केली. आज फक्त आणि फक्त मला हे बाहेरच्या भिंताच धुवून घ्यायच्या होत्या, त्या व्यतिरिक्त काही काम नव्हतं. काम झालंय आता. आणि किचन मध्ये इथले डबे मी धुवायला काढले होते, काल धुवून झाले. मम्मी काम करते म्हटल्यानंतर बिट्टू कुठं शांत बसेल. ती इथे बिनाकामच काम करते. काय करतेस खाली? बाहेर बाहेर. आजच्या दिवसातली माझी कामं संपत नाहीये. मी तर तुला दिलं नव्हतं पाणी. कुठं घेतलंस तू? तू पहिला मला सांग, तू पाणी कुठलं घेतलंस? इथून घेतलंस? मला विचारलंस? मग कसं काय घेतलं? तू मला विचारलं का नाही सांग मला आधी. तू मला का नाही विचारलं? मी तुला सांगितलं ना मला विचारल्याशिवाय पाणी नाही घ्यायचं. तरी म्हटलं ही खूप वेळची 10 मिनिटं झाली शांत बसलेली आहे. तर त्याचं कारण हे होतं, इकडनं पाणी घेऊन गेलीये, तिथे सांडवत बसली आहे हॉलमध्ये. आताच बिट्टू मी आताच उठली का? आताच तिकडे हसत काय खाली बसून? आताच बसली ना मी तिथे. फक्त आता 10 मिनिटासाठी गेली. आत्ता गेली ना मी. आत्ता बिट्टू सोबत खेळून झाल्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी, कारण की जाऊ तर लवकर येणार नव्हत्या, त्यामुळे स्वयंपाक मलाच करायचा आहे. आज काही खास असा बेत नाहीये. टोमॅटोची चटणी आहे, तर ही जाडशी चटणी
टाकून आज मी टोमॅटोची चटणी बनवते. आर्यन एवढा मेकअप करून कुठे जातोय? तो मित्रांसोबत खेळायला. मित्रांसोबत जायचं होतं म्हटल्यानंतर त्याला कपडे काढून द्यायचे. तो एवढा मोठा झाला तरी पण त्याला अजूनही मी कपडे सिलेक्ट करून देते. आत्ता झालेला हे 6 महिन्यापूर्वीचा. तुला आता पप्पाच्या साईजचे कपडे आणावं लागत जातील. हिरो हो गया तयार. बघता बघता किती मोठी होता. तरी ते साधी भादी मी तयारी केली आहे. जात आहे आता बिट्टूला घेऊन. बिट्टूचे पप्पा आलेत. आर्यन गेलाय त्याच्या फ्रेंड सोबत. आता आम्ही जातोय दोघी पप्पा सोबत. तरी पप्पाचं सुरूच आहे. कुठे जातोय आपण? आता इतके वाजले, कशाला जायला पाहिजे, असं जायला पाहिजे. मी त्यांचं जराही ऐकलं नाही. इथे गपचूप आपल्या तयारीला लागली. जर का मी त्यांचं ऐकलं असतं तर आमचं इथेच बाहेर जाणं कॅन्सल झालं असतं. यस, बिट्टू किती छान तयार झाली. दाखव मागे सरक. यस, खूप छान क्यूट दिसत आहेस. आणि इथे मला न जाण्यासाठी लेक्चर सुरू आहे. मी आणलं नाही ना. इथे गरबा सुरू होता. नाही म्हणते ती. बिट्टू याच्यात बसते. ते बघ तिथे आहे ते. बसायचं त्याच्यात. मेल्यामध्ये खाण्याचे स्टॉल पण खूप लागलेले. छान छान खेळणी होते. बिट्टूला म्हटलं बस त्यामध्ये, तर बिट्टू हा आमचा हात सोडून जायलाच तयार नाही. ती कोणत्याच खेळणीमध्ये बसली नाही म्हणून मग तिला आईस्क्रीम खायला दिली. आर्यन सुद्धा त्याच्या मित्राबरोबर या मेल्यामध्येच आलेला. तो आणि त्याचा मित्र या पाळण्यामध्ये बसले होते. मस्त मजा करत होते म्हणून थोडासा शूट घेतला. आम्हाला पण भूक लागली होती म्हणून इथे सँडविच दिसला तर एक सँडविच घेतला. सँडविच खाल्ला. त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी निघालो जायला. नाही बसायचं झुल्यामध्ये? तुला आवडत नाही का? बापरे. तिथे गेल्यानंतर समोरचं प्राइस बघितलं. ते बघितल्यानंतर मी विचार केला की क्लास मी पण गरबा शिकली असती तर या स्कूटीची विनर मी झाली असती. तिथे गेल्यानंतर मी बसली सुद्धा नाही तर बिट्टूचं सुरू झालं की मम्मी घरी चल. बाहेर निघालो तर आज छानसा सनफ्लावर दिसला. तो बिट्टूला खूप आवडला. तिच्यासाठी घेऊन टाकला. बोलून घेऊन निघालो घरच्या वाटेने. झाला आलो आम्ही डावडाव करून. तेवढ्यात मीनू सुद्धा ड्युटीवरून आली. मेल्यामध्ये काय काय घडलं, कोण भेटलं ते सविस्तर बातमी मीनूला दिली. मग दिवसभर जाऊन काय केलं त्याची बातमी घ्यायला मी सुद्धा त्यांच्या रूम मध्ये गेली. दोघींनी तिथे डोक्याला तेल लावलं. तर आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.